तर नमस्कार मित्रांनो, मी आकाश पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो माझ्या आकाशवाणी या यूट्यूब चॅनलवर। आज खरं तर खूप सुवर्ण दिवस आहे। आज 19 फेब्रुवारी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती। अवघ्या महाराष्ट्रातील जनतेला माझ्याकडून शिवजयंतीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा। आणि अशा या जाणत्या राजेला मानाचा मुजरा करून मी आजच्या टॉपिकला सुरुवात करतो। त्यापूर्वी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। तर मित्रांनो, काल आपला आत्महतीची प्रेरणा हा टॉपिक वाचून झालेला आहे। जहागीरदारी, इमानदारी, वतनदारी व गाववाडा हेही वाचून झालेलं आहे। तर जर तुम्ही ते ऐकलं नसेल तर कृपा करून मागे जे एपिसोड्स टाकलेले आहेत ते कृपा करून ऐका, बघा, म्हणजे तुम्हाला तेही ऐकायला मिळेल। तर आजचा टॉपिक आहे रयतेचा कणव असलेला राजा। छत्रपती श्री शिवाजी महाराज रयतेचा कणव असलेला राजा। की काय रयतेचा कणव असलेला राजा का? की पुणे परगणा ही शिवाजीचे वडील शहाजी यांची जहागीरदारी होती। अगदी लहान वयात दादोजी कोंडदेव यांच्या मदतीने शिवाजीने या परगण्याची व्यवस्था पाहावी अशी व्यवस्था केली गेली होती। हा परगणा मोगल व आदिलशाही यांच्या सरहद्दीवरील प्रदेश होता। या प्रदेशात वारंवार एकमेकांच्या स्वाऱ्या होत, आक्रमणे होत, शहरे व गावे भस्मसात होत, वस्त्या उजाड होत। सभासद बखर म्हणून प्रसिद्ध असलेल्या बखरीत याचे वर्णन आहे। वस्त्या उजाड होऊन जंगले माजली होती, त्यातून कोल्हे, लांडगे व इतर रानटी श्वापदे माजली होती। शेतीच्या व शेतकऱ्यांच्या अशा अवस्थेत शिवाजी व दादाजी कोंडदेव या मुलखाची व्यवस्था पाहू लागले। उद्ध्वस्त झालेली गावे शिवाजीने कौलनामे घेऊन पुन्हा वसवली। नव्याने जमीन कसायला येणाऱ्या बियाणे देऊन व औतफाट्यास मदत करून शेती कसायला प्रोत्साहन दिले। नवीन लागवडीस आणलेल्या जमिनींना सुरुवातीच्या 4-5 वर्ष महसूल सुद्धा कमी ठेवला। मन मानेल तसा वसूल करण्याचा शिरस्ता मोडून काढला। जमीन मोजून घेतल्या, मोजलेल्या जमिनींची महसूल निश्चित केली, ठरलेल्या महसुलाचा वसूल करण्याचा दंडक घालून दिला व तो अंमलात आणला। दुष्काळात महसूल माफ केला। पिकलेच नाही तर शेतकरी देणार कुठून हे समजून घेऊन शिवाजी राजा वागला। उलट दुष्काळात शेतकऱ्याला मदत केली जाईल। वतनदारांना व्यवहाराचे हे वर्णन पहा, वतनदारांच्या व्यवहाराचे हे वर्णन पहा। अशी पुरातन वहिवाट होती की महालगे, महालकी व गावगणना, देशमुख, देशपांडे, देसाई, पाटील, कुलकर्णी, खोत, मिरासदार, जमीनदार वगैरे हे असत। त्यांच्या ताब्यात महाल व गाव असून रयतेकडून जमिनीचा वसूल त्यांनी करावा असे असे। सरकारी अधिकारी रयतेकडून प्रत्यक्ष वसूल घेत नसत, त्याची सर्व जबाबदारी देशमुख वगैरे जमीनदारांकडे असे। त्यामुळे सर्व रयत या मिरासदारांच्या ताब्यात असे। त्यांना वाटेल तसा ते रयतेकडून वसूल चोपून घेत असत। एखाद्या गावाचे सरकारी देणे 200 किंवा 300 रुपये असेल तर हे मिरासदार त्या गावाच्या रयतेकडून 2000 किंवा 3000 रुपये वसूल उकळीत असे। अशा तऱ्हेने आपला तळीराम गार करण्यासाठी रयतेस नाहक त्रास देत व सरकारासही फसवत ते आपल्या वस्तीच्या गावात फुडे, वाडे, कोट वगैरे बांधून शिपाई, प्यादे व बंदूक, तलवारी बाळगून बळावत असत। त्यांचा हा बेकायदेशीर कारभार सरकारी अधिकाऱ्यांच्या कानी गेला म्हणजे ते त्यांच्याकडे सरकारी देणे अधिक मागत, परंतु त्यास कित्येक देशमुख वगैरे प्रबळ जमीनदार दाद देत नसत। प्रसंग पडल्यास त्यांच्याशी भांडावयासही तयार होत। अशा व्यवस्थेमुळे जिकडे तिकडे पुंड पाळेगारांचा सुळसुळाट झाला होता। अशा अवस्थेत शेती वसूलदार शिवाजीने नियंत्रण आणले। आता हे वर्णन पहा। स्वराज्याची एकंदर जमिनीची मोजणी करून ती लागवड करणाऱ्यांची नावे लावून तिची नोंद महालकरांच्या दप्तरी असे। जमीन मापण्यासाठी काठी केली असे, ती 5 हात 5 मुठ लांब असे। एका हाताची लांबी 14 तुसो असून काठीची लांबी 82 तुसो असे। 20 काट्यांचा 1 बिघा व 120 पीक म्हणून फावे 82 तुसो असे, 20 काट्यांचा 1 बिघा व 120
पीक व्हावे हे उभ्या पिकाची पाहणी करून ठरवीत. अजून एकदा वाचतो, सॉरी जरा गफलत झाली, की स्वराज्यातील एकंदर जमिनीची मोजणी करून ती लागवड करणाऱ्यांची नावे लावून त्याची नोंद महालकऱ्यांच्या दप्तरी असे. जमीन मापण्यासाठी काठी केलेली असे. ती 5 हात 5 मूठ लांब होती. एका हाताची लांबी 14 तसू अशी असून एका काठीची लांबी 82 तसू असे. 20 काट्यांचा 1 बिघा व 120 बिघ्यांचा 1 चावर असे मोजणीचे प्रमाण धरली असे. प्रत्येक बिघ्यास किती पीक व्हावे हे उभ्या पिकाची पाहणी करून ठरवित. ह्या उत्पन्नाच्या 5 तक्षिमा करून 3 तक्षिमा लागवड करणाऱ्या शेतकऱ्याने भोगावे व 2 तक्षिमा सरकाराला द्यावे असा करार असे. हे सरकार देणे शेतकऱ्याने धान्याचा किंवा नगदीच्या रूपाने द्यावे असे असे. आवर्षणाआधी संकट समयी शेतकऱ्यांना सढळ हाताने तगाई देत. ही तगाईची रक्कम त्यांनी 4 व 5 वर्षांच्या हप्त्यांनी फेडावी असे असे. लागवडीस न आलेल्या जमिनी नव्या रहितेस द्यावयाच्या झाल्या म्हणजे तिच्यापाशी गुरेढोरे नसल्यास तिला ती सरकारातून द्यावी. तिला बिजास दाना द्यावा व पीक होईपर्यंत निर्वाहासाठी धान्य व पैका द्यावा. 2-4 वर्षांनी हा ऐवज उजवून घ्यावा. ह्याप्रमाणे रहितेस कौल देऊन जमिनी इस्ताव्याने दिल्या व बहुतेक सुपीक जमिनी लागवडीसाठी आणल्या. उत्पन्नाचा आजमास पाहून रयतेवर कर बसवावा. जुलूम कसा कोणावर होऊ नये अशी अधिकाऱ्यांस सक्त ताकीद असे. वतनदार व जमीनदारांची अव्यवस्था महाराजांनी पार मोडून टाकली. रयतेकडून वसुलीची कामगिरी करण्यासाठी सर्वत्र अधिकारी नेमून दिले. पूर्वीच्या जमीनदारांना व मिरासदारांना रयतेला कोणत्याही बाबतीत काडी इतका त्रास देऊ नये. त्यास पूर्वीच्या अंमलात जितके मिळत असत त्याचे योग्य प्रमाण ठरवून त्यास ते सरकारी कामगाराकडून प्रतिवर्षी मिळत जावे. त्यांनी ते प्रत्यक्ष रयतेकडून वसूल करू नये असे ठरवले. हा जो सरकारी उत्पन्नाचा ठरीव अंश त्यांना कोणतीही जोखीम शिरी न नसता मिळत असे त्यास सरकारातून प्रतिवर्षी मंजुरी मिळावी लागेल. त्यामुळे त्यांचा वर्तनावर पुरा दाब बसून रयत त्यांच्या कचाट्यातून साप सुखी स्वतंत्र झाली. रयतेस गुलाम करणाऱ्या ह्या देशमुख देशपांडे वगैरे ग्रामाधिकाऱ्यांचे वाडे हुडे कोट पाडून महाराजांनी जमिनी दुस्त केले व त्यांची इतपर असलेले धंदे करू नये. इतर रयतेसारखी साधी घरे बांधून राहावे असा हुकूम सोडला. शेतकऱ्यांची आणि त्यांच्या शेतीची अशी काळजी वाहणाऱ्या राजासंबंधी रयतेला मग प्रेम का वाटणार नाही? शिवाजीचे कार्य टिकले पाहिजे व वाढले पाहिजे असं का नाही वाटणार? अशा शेतकरी रयतेचा कोवळा पोरगा मग खबरदार जर वगैरे हा का म्हणणार नाही? हे जे सर्व संदर्भ आलेले आहेत ते मागच्या भागात आहेत, तुम्ही ऐकू शकता. ते रयत राजाशी कशी वागते हे राजा रयतेशी कसा वागतो यावरून ठरते. राजा रयतेची एकपट काळजी करू लागला तर रयत राजाची 10पट काळजी करते. राज्य ही आपली खाजगी मिळकत नसून जनतेची अमानत आहे असे राज्यकर्त्यांना वागू लागले तर जनता राज्य आपले आहे असे मानते आणि त्याच्या उलट जनता बिनता कुछ नाही, राज्य ही आमची बापजाद्यांची मिळालेली खाजगी दौलत आहे अशा भावनेने राज्यकर्ते वागू लागले म्हणजे जनता अशा राज्यकर्त्यांना उलथून टाकते असा जगाचा इतिहास आहे. शिवाजी व स्त्रियांची अब्रू की शिवचरित्रातील काही बाबी अगदी निर्विवाद आहेत. कुणाच्या मनात त्या संबंधी शंका नाही, परंतु या बाबींचा महत्व सर्वांनाच नीट ध्यानात घेतले आहे असे म्हणवत नाही. स्त्रियांच्या अब्रू संबंधी छत्रपती शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन ही असाच आहे. अशीच एक बाब आहे. शिवाजी महाराजांच्या काळी सरंजामदारीचा एकूणच काळात स्त्रियांच्या अब्रूला, विशेषतः गोरगरिबांच्या स्त्रियांच्या अब्रूला किंमत नव्हती. राजे रजवाडे व राजपुत्र तर सोडाच, पण सरदार वतनदार जमीनदार देशमुख पाटील यांच्या दृष्टीने गोरगरिबांच्या लेकी सुना म्हणजे त्यांना हव्या त्यावेळी उपभोगण्याच्या वस्तू होत्या. दिवसा ढवळ्या त्यांची अब्रू लुटली जात होती आणि त्याविरुद्ध कुणाकडे दाद मागता येत नव्हती. ज्यांच्याकडे दाद मागायची तेच अब्रू लुटत होते. अब्रू लुटणाऱ्यांना मान मर्ताब आणि पदव्या देत होते.
अशा काळात शिवाजीचा या संबंधीचा दृष्टिकोन मूलतः वेगळा होता. राजाच्या पाटलाची गोष्ट प्रसिद्ध आहे. गावच्या वतनदार पाटलाने गरीब शेतकऱ्याच्या तरण्या टाट्या पोरीला दिवसा डाळव्या सर्वक्षम उचलून नेली आणि भोगली. माती झालेल्या जिनेपेक्षा मरण बरं म्हणून पोरीने जीव दिला. सारं गाव हळहळलं, पण मुकाच राहिला. शिवाजीच्या कानी ही गोष्ट आली. पाटलाच्या मुसक्या बांधून पुण्याला आणले गेले आणि हातपाय तोडायची शिक्षा झाली. नुसती झाली नाही तर अंमलात आणली आणि साऱ्या मवाळखोरांना आश्चर्य पसरले. गरीब रयतेच्या पोरीची आबरू घेतली म्हणून वतनदार पाटलाला जबर शिक्षा झाल्याचे पाहून रयत शिवाजीवर फिदा झाली आणि रयतेच्या आबरू रक्षणासाठी शिवाजी कार्य करीत असेल तर त्या कार्यासाठी मरायला तयार झाली. ज्यांच्या पाठबळावर राज्य करायची अशा वतनदारांची सुद्धा गय न करायला न्यायावरची एक जबर निष्ठा लागते. शिवाजी पाशी ती होती म्हणून रयत शिवकार्यात सहभागी होती. आजही गोरगरब रयतीची लेकी सुनांवर खेडोपाडी आणि शहरांना सुद्धा अत्याचार आणि बलात्कार होतात. पण शिवाजीचा वारस सांगणारे आणि उठल्या सुटल्या शिवाजींचा नावाचा जयघोष करणारे आज काय करतायत? अत्याचार करणाऱ्याला शिक्षा होतात का? हातपाय तोडायचे सोडा, कोर्टात केस तरी होते का? की अत्याचार करणारा जितका मोठा वतनदार, जितका मोठा मालदार, तितक्या लवकर त्याची सुटका होते का अटकच होत नाही? लोकशाही सुद्धा शिवाजी आठवतो तो यामुळे, आठवबा तो यासाठी. स्वतःच्या नातेवाईकांच्या आणि अधिकाऱ्यांच्या पापावर पांघरून घालून पुन्हा वर कुणी शिवाजीचं नाव घ्यायला लागला तर त्याचा शिवाजीची आठवण करून द्यायला त्याला जाब विचारला पाहिजे. शिवाजी आठवाबा तो याचसाठी. रांझ्याच्या पाटलाची हकीकत हा अपवाद नाही, अशा इतरही कथा आहेत. 1678 मध्ये सकूजी गायकवाड नावाच्या सेनापतीने बेळगाववाडीच्या किल्ल्याला वेढा दिला व या किल्ल्याची किल्लेदारी एक स्त्री होती. तिचे नाव सावित्रीबाई देसावी. या बहादूर स्त्रीने 27 दिवस किल्ला लढवला, पण सकूजीने शेवटी किल्ला जिंकला आणि विजयाच्या उन्मदात सूड भावनेने सावित्रीबाईवर बलात्कार केला. ही बातमी ऐकून शिवाजी संतापले. त्यांनी सकूजी गायकवाडचे डोळे काढावयास लावले व त्या जन्मभर तुरुंगात डांबले. आपल्या विजयी सेनापतीने शत्रू असलेल्या स्त्रीवर बलात्कार केला म्हणून गय केली नाही, कारण शिवाजीची भूमिका होती स्त्रियांची इज्जत कायम राहिली पाहिजे, मग ती कुणीही असो. कल्याणच्या सुभेदारची सून दरबारात हजर केल्यानंतर तिच्या संबंधी गैरउद्गार न काढता व गैरव्यवहार न करता तिची चोळी बांगडी करून पाठवणी करण्याची कथा तर अनेक काव्यांचा विषय झाली आहे. मुसलमान शत्रूची तरणी ताठी आणि देखणी सून पाहून आईची आठवण व्हावी आणि आपली ही आई इतकी सुंदर असती तर काय झाले असते असे उद्गार निघावेत, यासाठी चरित्र संपन्नता आणि सौंदर्य संबंधीची निरोग दृष्टिकोन असावा लागतो. आजच्या भटभुंच्या तथाकथित शिवभक्त वतनदारासमोर आणि राजासमोर अशी कुणी सुंदर स्त्री आली असती तर त्यांनी काय उद्गार काढले असते आणि काय केले असते याची कल्पना करून पहा, म्हणजे खरा शिवाजी आणि खोटे शिवभक्त यांच्यातला फरक उमगेल. लढाईत किंवा लूट करणाऱ्या मुसलमान किंवा हिंदू कोणत्याही धर्माच्या स्त्रिया हाती आल्या तर त्यांना तोशीच लागता कामा नये व त्रास होता कामा नये अशा सक्त आज्ञा शिवाजी महाराजांनी दिलेल्या आहेत व त्याचा अंमल केलेला आहे. त्या काळात हिंदू व मुसलमान राजे रजवाडे इनामदार यांच्या लढाईत जाताना जनानखाने बटकिनी कुणबींनी व कलावंतांनी बरोबर नेण्याचा रिवाज होता. परमुलखातल्या स्त्रियांना बटकिनी बनवण्याचा व भ्रष्ट करण्याचा परिपाठ होता. त्या काळी शिवाजी महाराजांनी सक्त हुकूम दिला होता की मोहिमेत जाताना कुणीही बटकिनी कुणबीनी अगर कलावंतीनीस बरोबर घेऊ नये, कुणाही स्त्रीची बटकिनी बनविता कामा नये. 21व्या शतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या भारतातील पुरोगामी न्यायी महाराष्ट्र राज्यात आजही स्त्रियांवर बलात्कार होतात आणि बलात्काराकडे दुर्लक्ष करणारे इतकेच नव्हे तर बलात्कार करणाऱ्यास पाठीशी घालणारे शिवाजीच्या नावाने जय जयकार करतात आणि आपण शिवाजीचे वारसदार आहोत म्हणून सांगत फिरतात. समजा शिवाजी आज आला तर या शिवभक्तांचे काय करील? शिवाजी व राज्य कारभाराची भाषा. भारतात भाषिक राज्य होऊन बरीच वर्ष होऊन गेली. महाराष्ट्र हा एक भाषिक प्रांत होऊनही 50हून जास्त वर्ष झाली, पण अजूनही महाराष्ट्रातला राज्य कारभार इंग्रजीत चालतो. ज्यासाठी एक भाषिक राज्य केले तो हेतू कधी साध्य होणार आहे कुणास ठाऊक. परकीय इंग्रज साहेबाला 150 वर्षे
लढून समुद्र पार घालवला, पण साहेबांची भाषा जी बोकांडी बसली ती काही दूर गेलेली नाही. अजूनही देशीय साहेब इंग्रजीतच बोलतात. चांगले इंग्रजी बोलणे प्रतिष्ठेचे समजतात, आणि ज्याला इंग्रजी येत नाही वा चांगले येत नाही त्याला गावंढळ समजतात. शिवकालीन राज्यकारभाराशी भाषा मुख्यत्वे फारसी नव्हती. ही किंवा ती भाषा चांगली किंवा वाईट नसते, पण लोकांना फारसी समजत नव्हती. साहजिकच न समजणाऱ्या भाषेतील राज्यकारभार रयतेला आपला वाटत नव्हता. काय चालते कळत नव्हते. शिवाजीने विचारपूर्वक राज्यभाषा कोश करायचे काम सुरू केले. मराठीत राज्यकारभार सुरू केला, तो लोकांना आपला वाटू लागला. शिवाजीचे राज्य लोकांना आपले राज्य वाटू लागले. शिवाजी आणि रयतेचा, सामान्य गोरगरिबेचा, जनतेचा, लेकी सुनांचा, आबरू संबंधी शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन जसा त्या काळातील इतरांपेक्षा वेगळा होता, तसाच रयतेचा संपत्ती संबंधीचा दृष्टिकोनही खूप वेगळा होता. रयतेची संपत्ती म्हणजे कुणाही दानगेश्वराने लुटायची वस्तू अशी त्या काळी रीत होती. त्या काळी सारख्या लढाया होत. पायदळ व घोडदळ हे सैन्य सारखे एक ठिकाणाहून दुसरीकडे मोहिमांसाठी फिरत असे. हे सैन्य गावाहून जाऊ लागले किंवा मुक्कामास राहिले तर रयतेच्या संपत्तीचे काय होईल? उभ्या पिकातून घोडदळ सुसाट जाईल. वर्षभर राबून निढाळाने घामाने पोसलेल्या आणि हातातोंडाला आलेल्या तयार पीक बघता बघता भुई सपाट होईल. ज्याच्या राज्यात राहतो त्याच राजाने सैन्य असे करीत असे. मग तक्रार कुणीकडे करणार? आणि दात कोणाला घेणार? दात कोण घेणार? स्वतःच्या नशिबाला दोष देत घरातल्या घरात रडत कुडत बसण्याखेरीज दुसरे काही करायला वाव नसे. असे बेगुमान वागण्याच्या सैन्याला मुभा होती. त्या काळात शिवाजीने सैन्याला आदेश दिले होते, कोणत्याही मोहिमेवर कोणत्याही सैन्याच्या तुकडीने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकातून जाता कामा नये. पिकाची नासाडी होता कामा नये. कल्पना करून पहा, उभ्या पिकातून बेदराकपणे दौडत जाणारे व उभे पीक मातीमोल करणारे सैन्य वर्षानुवर्षे पाहण्याचा प्रसंग ज्यांच्यावर येत असेल, त्यांना जर पिकातून न घुसता रस्त्याने जाणारे आणि पिकाचे जराही नुकसान होऊ नये अशी दक्षता घेणारे शिवाजीचे सैन्य पाहायला मिळाले तर त्यांना काय वाटेल? रयतेच्या पिकांची काळजी करणारा राजा, त्यांच्या आज्ञेप्रमाणे वागणारे सैन्य आणि हे सर्वजण करीत असलेले कार्य यासंबंधी रयतेला काय वाटत असेल? हा राजा, हे सैन्य आणि हे कार्य आपले आहे असे रयतेला का वाटणार नाही? इतरांकडून त्या काळी नुसती पिकाची नासधूसच होत नसे, तर बळजबरीही होत असे. सैन्याचा आणि सरदारांचा गावी मुक्काम पडला तर काय होईल? सैन्यातील घोड्यांची दाना वैरण गावातल्या रयतेकडून घेतली जाईल. सैन्यांची सरबराई गावालाच करावी लागेल. आणि मग गावाचा वतनदार पाटील किंवा कुलकर्णी गावातील ज्यांच्याकडे जे असेल ते काढून घेऊन मुक्कामास आलेल्या बडदास्त ठेवी. सैन्य आणि सरदार असे वागायला ज्या काळात चटावले होते, दैवावर भरवसा ठेवून अशा आपत्ती सहन करायची सवय ज्या काळी रयतेला झाली होती, त्या काळी हा एक सत्पुरुष येतो आणि सक्त आज्ञा करतो की रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावता कामा नये. सैन्यातील घोड्यांना दाना वैरण लागली तर रोख रक्कम देऊन खरेदी झाली पाहिजे. सैन्याच्या रयतेला त्रास होता कामा नये आणि नुसत्या आज्ञा देत नाही तर त्याची सक्त अंमलबजावणी करतो. रयतेच्या कष्टाची ही अपूर्व कणव शिवाजीला रयतेच्या निष्ठा देऊन गेली. आज तसे सरदार नाहीत आणि तसे घोडदळही नाही, पण नवे सरदार आहेत. घोडदळ नसले तरी मोटार दळ आहे. मोहिमेवर नसले तरी आजही हे नवे सरदार मोटारीच्या काफल्यासह पाहणी करण्यास आणि भेट देण्यास गावोगावी मुक्कामास असतात. आज हे नवे दळ गावोगाव कसे वागते? सरबराईस कामी आलेल्या कोंबड्यांचे पैसे मालकाला मिळतात का? सरबराईचा खर्च मुक्कामास आलेले नवे सरदार स्वतःच्या मिळणाऱ्या पगारातून आणि कमाईतून करतात का? गावगणाचे पाटील, कुलकर्णी आणि छोटे अंमलदार रोख देऊन वस्तू खरेदी करतात का? काय करतात हे? या सर्वांच्या घरात आणि ऑफिसात शिवाजी महाराजांचे फोटो लावलेले असोत आणि हे शिवाजी महाराजांचा जय जयकार करीत असतात. शिवाजीपासून हे काय शिकले? यांचा शिवाजी कोणता? खरा शिवाजी कोणता? रयतेच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात न लावण्याची शिवाजीने स्वतः आज्ञा यांना सांगावी का नको? स्वराज्य संरक्षणाच्या कार्यासाठी सुद्धा रयतेला जाच होऊ नये म्हणून हा राजा
कमालीची काळजी करताना आढळतो. शिवकालीन राजनीती रामचंद्र पंत अमात्य यांच्या आज्ञापत्रात आढळून येते. या आज्ञापत्रातील वेगवेगळ्या आज्ञामधून अमात्याचा बारकावा स्पष्ट दिसतो. रयते संबंधी प्रीती, मनाचा कोमलपणा आणि सूक्ष्मदृष्टी या सर्वांसाठी खालील आज्ञा पहा. छत्रपतींचा आरमार उभारणीसाठी कार्यात लाकडाचे महत्त्व कितीतरी मोठे. त्याशिवाय आरमार कसे उभारणार? त्या काळी जंगले दाट होती आणि लाकूड ही विपुल प्रमाणात होते. तरी सुद्धा खालील आज्ञा कशी आहे ते पहा. स्वराज्यातील आंबे, फणस हेही लाकडे आरमाराच्या प्रयोजनाची, परंतु त्यास हात लावू देऊ नये. काय म्हणून तर ही झाडे वर्षा 2 वर्षात होतात असे नाही. रयतांनी ही झाडे लावून लेकरांसाठी ही बहुत काळ जतन करून वाढवली. त्यांच्या दुःखास पारावार काय? कदाचित एखादे झाड बहुत जीर्ण होऊन कामातून गेले असेल तरी त्याचे धन्यास राजी करून घेऊन द्रव्य देऊन त्याचे संतोष तोडून द्यावे. राजवाडे यांच्या 8व्या खंडात खुद्द शिवाजी महाराजांच्या तोंडाचे उद्गार नोंदवलेले आढळतात. चिपळूण जवळ बागेचा तळ पडला असता अधिकाऱ्यांनी कसे वागावे या संबंधी राजे म्हणतात. जवळ पावसाळ्याकरिता प्रयासाने साठवलेले गवत पडले आहे. हे लक्षात न घेता कुणी रंगनाळ्या करतील, कुणी आगाट्या करतील, कुणी चिली मासे करून गवतास आग लावून अनर्थ ओढवेल. मग सारी पगाच बुडेल आणि घोडी तुम्ही लोकांनी मारली असे होईल. किंवा हे पहा, तुमच्या पदरी पैसा घातला आहे. लागेल तो जिन्नस पैसा खर्च करून बाजारातून आणावा. तसेच न करता प्रजेस पीडा कराल तर मोगल बरे असे प्रजेस होईल. वा, काय म्हणतायत राजे की जवळ पावसाळ्याकरिता प्रयासाने साठवलेले गवत पडले आहे. हे लक्षात न घेता कुणी रंगनाळ्या करतील, कुणी आगाट्या करतील, कोणी चिली मासे करून गवतास आग लावून अनर्थ ओढवेल. मग सारी पगाच बुडेल. मग घोडे तुम्ही लोकांनी मारील असे होईल. किंवा हे पहा, तुमच्या पदरी पैसा घातला आहे. लागेल तो जिन्नस पैसा खर्च करून बाजारातून आणवावा. तसेच न करता प्रजेस पीडा कराल तर मोगल बरे. रयते संबंधी ही कणव त्या काळी कुणाही राजाने सरमजादाने दाखवल्याचे आढळत नाही. राजाची रयते संबंधी ही कणव आगळी होती, म्हणून रयतेच्या राजा संबंधी निष्ठा आगळी होती. ज्या काळात इतर राजांचे सैन्य जनतेला बटीक समजत असे, रयतेच्या संपत्तीची नासधूस व लूट करीत असे, रयतेच्या लेकी सुनांची आबरू बेगुमानपणे लुटीत असे, अशा काळात शिवाजी महाराजांचे सैन्य रयतेशी इतके चांगले का वागले? या सैन्यात हा बदल कशामुळे झाला? त्याचे कारण काय? हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. या प्रश्नाचे उत्तर नुसत्या शिवाजी राजांच्या चरित्रात सापडणार नाही. केवळ त्यांच्या आज्ञाचा या बदलास कारणीभूत होत्या असे म्हणणे अपूर्ण होईल. त्यासाठी या सैन्याची रचना, हे सैन्य ज्या हेतूकरता लढत होते, ती रचना व तो हेतूच नीट समजून घेतला पाहिजे. शेतकऱ्यांचे सैन्य हा पुढचा टॉपिक आहे. हा पुढच्या भागात आपण पाहूया. आजचा एक भाग जरासा लांबला आहे, कारण की दिवसही तसाच आहे. शिवछत्रपती महाराजांचा जन्मदिवस आहे, जयंती आहे. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. मानाचा मुजरा आकाशवाणी या यूट्यूब चॅनलला माझ्या लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद. खूप मोलाची माहिती आहे, जी कुठल्याच पुस्तकात तुम्हाला आढळणार नाही अशी ही माहिती आहे. कृपा करून शेवटपर्यंत जर तुम्ही ऐकली असेल तर धन्यवाद. थँक्यू. आकाशवाणी या चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवाजी, जय महाराष्ट्र.